नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मी पवन जाधव, तुम्ही बघताय द MS-29। आज स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत NSSचा आमचा शेवटचा दिवस, 7वा दिवस। त्या अंतर्गत आकाश सर, तेजस सर आणि आशिष सर आणि आमचे मेन कार्यकर्ते विशाल सर यांच्या अंतर्गत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे सर्व स्वयंसेवक या अंतर्गत आम्ही स्वच्छ भारत अभियानचा आमचा एक कार्य असणार आहे। तर आपल्या संपूर्ण व्हिडिओच्या क्लिप आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण प्रदर्शित करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जूनच करा। छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविका अतिशय कष्ट करत आहेत। तर तेजस सर संपूर्ण हा कचरा नष्ट करण्याचा कार्य करत आहे। काल पण तेजस सरनं कचरा नष्ट केला, आज पण कचरा आणि ते प्लास्टिक मुक्त करत आहेत। तेजस सरांचे कार्य खूप मोठं आणि आमच्या धनश्री मॅडम पण भरपूर कार्य करत आहेत। आशिष सर, धनश्री मॅडम, तेजस सर आणि विशाल सर, इकडं आमच्या लीना मॅडम आणि श्वेता मॅडम आणि ह्या दोन मॅडम फोटोज काढत आहे फक्त। झाला ब्लॉग तुमचा कंप्लीट। सर आम्ही जो काम केलं ते खरी फोटो चल सर माझा एकदा सुहानी मॅडम, बट सगळ्यात जास्त कार्य तेजस सरांचेच आहे, मला दिसून येत आहे। माझे मित्र आणि माझे मावस भाऊ आशिष सर भरपूर कार्य करत आहे आणि आमचे लीडर, आमचे छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे लीडर म्हणून जे त्या पदावर विराजमान झालेले आमचे वरिष्ठ विशाल सर, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आमच्या श्वेता मॅडम आणि लीना मॅडम आणि आमच्या समीक्षा मॅडम, सुहानी मॅडम, तेजस्विनी मॅडम बघू शकता। आकाश पण भरपूर मेहनत करत आहे। माझा मित्र तेजस इकडं सगळं कचरा नष्ट करत आहे। टाक। तर मित्रांनो, आमचे MH-29 चे संचालक श्री माननीय पवन भाऊ जाधव हे बघा अतिशय प्रेमाने कष्ट करत आहे आणि स्वच्छ भारत अभियानच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करत आहे। तर पवन सर, तुमचं काय म्हणणं आहे आजच्या या ब्लॉग बद्दल? तर मित्रांनो, माझं म्हणणं तर काही नाही। महात्मा गांधी, राष्ट्रपिता गांधीजींनी एकच आपल्याला नारा दिला होता जाता जाता, स्वच्छ भारत अभियान। त्या अंतर्गतच भारताचे संयुक्त पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा पण तेच संकल्पना आहे की स्वच्छ भारत अभियान। त्याच अंतर्गत मी द MS-29 चे संचालक पवन जाधव पण स्वच्छ भारत अभियान करत आहे। तर बघा, अतिशय सुंदर प्रमाणे आपले पवन भाऊ जाधव स्वच्छताचे कार्य राबवत आहे। काम करावं लागतं। बर्थडे गिफ्ट आहे सर, ते बर्थडे गिफ्ट आहे, बरोबर। सर, कसं काय चालू आहे स्वच्छ भारत अभियान? तुम्ही आता बघू शकता माझी परिस्थिती कशी चालू आहे आणि घामाजोग मी सगळा, त्यामुळे मी खूप साऱ्या म्हणजे हे साफसफाई खूप दिवसांनी खूप घाण होतं इथं परिसर। मग आमचे मॅडम दोन यांनी मिळून हे सगळं साफसफाईचं निर्णय घेतला। आमच्या छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप हा थोडं हे जे परिसर आहे हे आमच्याकडे आहे साफसफाई करायचं आणि हा विटा आम्ही उचलून घेणार आता। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप मधली एक समीक्षा मॅडम कधीही न काम करणारी आज काम करत आहे। बघा तुम्ही, अबे हो बे लई
आमच्या ग्रुपचे सर्व पदाधिकारी तेजस सर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे तेजस सर इकडं कानाकोपऱ्यात जाऊ सगळं कचरा नष्ट करत आहे, प्लास्टिक मुक्त गाव करत आहे. तर त्या झाडाला फावडं मारून सर ते खूप मदत येते. मी आलो मॅडम, बाकी सगळे कोणाला आले चालले, मी आलो पाहिजे. तर मित्रांनो, आपले MS-29चे संचालक पवन सर जाधव हे अतिशय सुंदर प्रमाणे इथं स्वच्छ भारत अभियानमध्ये पूर्ण कचरा अंगार लावून नष्ट करत आहे. तर पवन सर, तुमचं या गोष्टीवर काय मत आहे? काय नाही मित्रांनो, स्वच्छ भारत अभियान करा आणि स्वच्छ महाराष्ट्र करा, तसेच सुंदर शहर स्वच्छ शहर असं तुमचं अभियान आहे. तर तुम्ही स्वच्छ एरंडा सुंदर एरंडा ही आमची प्रकल्प आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप हा जो ग्रुप आहे NSS कॅम्पचा, हा अतिशय म्हणजे कामगिरीचा ग्रुप आहे. तरी इथं आम्ही तेजस सरांना जाधव नावाचा जो सदस्य आहे, जो ब्लॉगर आहे आणि MS-29चा संचालक आहे, तो खूप मेहनत घेत आहे आणि यांना सपोर्ट करा, हीच आमची. तसेच आमचे श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे अतिशय सुंदर कर्मचारी, 2 महिला कर्मचारी अतिशय सुंदर प्रमाणे इथं कष्ट करून पूर्ण कचरा अंगार करत आहे, साफ करत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या काकू पोळी बनवत आहे. आज होम डे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या ग्रुपचे होम डे आहे आज. त्याईनं काय भाजी बनवली बघू आपण. भात, तसेच कशाची भाजी आहे मला माहीत नाही, दाखवू आपण नंतर. तर मित्रांनो, NSSचा शेवटचा दिवस म्हणजे निरोप समारंभ. निरोप समारंभाला आपण काहीतरी गोडावा म्हणून निरोप देत असतो. तर NSSचा निरोप असा राष्ट्रीय सेवा योजनामार्फत निरोप देत आहे. कल्याणी मॅडम आणि टीना मॅडम यांनी NSSचा लोगो आणि तो नाव आणि त्या शिबिराचे जे काही कार्य त्या एका लोगोमध्येच दिसते, अतिशय त्यांनी रांगोळी रेखाटण्याचा कार्य केलं. तर कल्याणी मॅडम आणि टीना मॅडम यांनी रांगोळी अतिशय 1 नंबर काढलेली आहे. तर त्यांना माझ्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे धन्यवाद आणि त्यांचा आभार मानू इच्छितो. आणि त्यांचा स्टेज डेकोरेट तुम्ही बघा. संत श्री सेवालाल महाराज या ग्रुपच्या वतीने आज NSS कॅम्पला निरोप समारंभ देत असताना, निरोप म्हणजे आपल्याला ते काहीतरी समोर पाठवायचं, म्हणून आज संत सेवालाल महाराज ग्रुपच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे स्टेज डेकोरेट केलेला आहे आणि त्यानुसार आपल्या आज कार्यक्रमाचा आपला निरोप समारंभ.